केरळमध्ये अनेक वर्षांनंतर सत्तापालट झालाय। डाव्यांची सत्ता उलथवून काँग्रेस सत्तेमध्ये आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। अनेक वर्षांपासून मल्याळी माणूस डाव्यांना साथ देत आलाय। मात्र यंदाच्या निवडणुकीत मल्याळी माणसानं परिवर्तनाला मतदान केलेलं आहे। पाहूयात। केरळमध्ये डाव्यांची सत्ता ढासळली। मल्याळी माणसांची काँग्रेसला साथ। केरळमधील डाव्यांच्या सत्तेला सुरुंग। चार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली। पश्चिम बंगाल पाठोपाठ आणखी एका राज्यात मोठा ट्विस्ट आलाय, तो म्हणजे केरळमध्ये। केरळमध्ये डाव्यांची सत्ता ढासळली आहे आणि मल्याळी माणसानं काँग्रेसला साथ दिली आहे। केरळमध्ये आता काँग्रेसचं सरकार येणार आहे। आतापर्यंत LDF म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला केरळच्या जनतेनं साथ दिली। केरळमध्ये दर 5 वर्षांनी UDF आणि LDF अशी सत्ता बदलण्याची परंपरा आहे, जी 2021 मध्ये मोडीत निघाली। पिनरई विजयन यांच्या नेतृत्वामध्ये सलग 2 वेळा LDFची सत्ता आली। मात्र 2026च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीला म्हणजेच UDF युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला जनतेनं सत्तेत आणण्याचा निर्णय घेतलाय। केरळ हे राज्य डाव्यांचा गड मानलं जायचं। गेल्या कित्येक वर्षांपासून केरळमध्ये काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आपलं बस्तान बसवण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि यामध्ये काँग्रेसला यश आलेलं आहे। केरळच्या यशात मुस्लिम लीग आणि जमाते इस्लामचा मोठा वाटा आहे। खरं तर सुरुवातीपासूनच LDFनं काँग्रेस विरोधात जोरदार प्रचार केला। भविष्यात काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्यक्षात मुस्लिम लीग आणि जमाते इस्लामची सत्ता येईल असा प्रचार करण्यात आला। मात्र झालं उलट। केरळची जनता UDFच्या बाजूनच झुकली। या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे गाजले। सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारी, वाढतं कर्ज आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती। केंद्रानं केरळचं नाव बदलून केरळम करण्याचा घेतलेला निर्णय, भाजप ख्रिश्चन संबंध आणि मुनंबम मधील जमिनीचा वक्फ बोर्डाशी असलेला वाद, सबरीमाला मंदिराशी संबंधित विषय आणि धार्मिक ध्रुवीकरण, किनारपट्टी भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, अननस शेतकऱ्यांची दुरवस्था आणि औद्योगिक प्रदूषण असे अनेक मुद्दे गाजले। काँग्रेससाठी केरळमधील यंदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती। पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रियंका गांधी या वायनाडच्या खासदार आहेत। याआधी राहुल गांधी वायनाडमधून खासदार झाले होते आणि काँग्रेसमध्ये जे आता दरबारी राजकारण चालतं त्यातील एक महत्त्वाचे नेते म्हणजे वेणुगोपाल हे देखील केरळचेच। त्यामुळे काँग्रेस केरळची ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढली। महिलांसाठी मोफत बस प्रवास, कल्याणकारी पेन्शनमध्ये 3000ची वाढ, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपये, प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचं आरोग्य विमा संरक्षण, व्यवसायासाठी तरुणांना 5 लाखांपर्यंतचं कर्ज, सागरी आणि विमान वाहतूक क्षेत्रावर विशेष भर। वायनाडमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचं आश्वासन काँग्रेससाठी गेम चेंजर ठरलं। यंदाच्या निवडणुकीमध्ये डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये भाजप आपला प्रभाव वाढवण्यासाठी संघर्ष करत होता। मात्र भाजपला अपेक्षित यश यंदाही मिळालं नाही। स्वातंत्र्यानंतर डाव्यांनी सर्वप्रथम 1957 मध्ये केरळमध्ये सरकार स्थापन केलं। त्यानंतर 1977 मध्ये बंगालमध्ये आणि मग त्रिपुरामध्ये डाव्यांची सत्ता आली। 2011 मध्ये डावे पश्चिम बंगालमधून सत्तेतून बाहेर पडले। त्यानंतर 2018 मध्ये त्रिपुरामधूनही डाव्यांची सत्ता गेली आणि आता 2026 मध्ये केरळमधून डाव्यांचा सुपडा साफ झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।